उत्साहाचं वातावरण आहे. 5वा दिवस, 7वा दिवस आणि 10वा दिवस गणेश विसर्जनाचा आहे. तर त्या निमित्ताने आपल्या हद्दीमध्ये कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी डीजेवरती स्वतःहून डीजे मालकांनी बंदी देखील घातलेली आहे. स्वतःहून पुढे आलेत की आम्ही डीजे वाजवणार. बरोबर. आपल्याकडे नेमकं कसं? आपल्याकडे पण असंच आहे की डीजे वर बऱ्याच मंडळांनी बंदी घातलेली आहे आणि पारंपरिक जे वाद्य आहेत त्या वाद्यातच मिरवणुका निघणार आहेत. आजचा 7वा दिवस आहे. गणपती विसर्जन आपल्याकडे 15 गणपती विसर्जन सार्वजनिक गणपती आहेत त्यांचं विसर्जन होणार आहे आणि साधारणतः 1000 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. जे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार आहेत ते विसर्जनाच्या ठिकाणी आपण योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. तसेच मिरवणुकीत सुद्धा आम्ही बंदोबस्त दिलेला आहे आणि सर्व सुरक्षेच्या वगैरे सर्व आपण जी खबर आहे ते घेतलेली आहे. मुंबईमध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने अनेक निर्देश त्या ठिकाणी दिले. आपल्याला त्या संदर्भातल्या ग्रामीणमध्ये काही सूचना आल्या का? इथून मुंबईच्या दिशेने दोन्ही रस्ते जातात, म्हणजे चाकण मार्गे आपल्याकडनं रस्ता आहे, कल्याण मार्गे आपल्याकडे रस्ता आहे, तर त्या संदर्भात आपल्याकडे काही नाही. ते रॅली निघून गेल्यापासून आम्हाला त्या संदर्भात काही सूचना आलेल्या नाहीत, परंतु आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. थँक्यू.